नांदेडच्या नरसीमधील एका तरुणाला सुरत पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पाकिस्तानच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी असल्यामुळे तसंच देशविरोधी कृत्यामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून नरसी नायगाव इथून या तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय। शेख शकील शेख सत्तार असं या तरुणाचं नाव आहे। हा तरुण गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी तरुणांनी तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होता। हा व्हॉट्सअप ग्रुप पाकिस्तानमधील वकास आणि सरफाज डोगर हे चालवत होते। या ग्रुपमध्ये सुरतमधील सोहेल टिमोल आणि बिहारमधील शहनाज हे दोघं सहभागी होते। हे सगळे या ग्रुपमध्ये हिंदूंविरोधी तरुणांना भडकवण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो। पुढील तपास चालू आहे। त्याचे काय बॅकग्राऊंड आहे, काय हालचाली होता, नांदेडमध्ये सुद्धा काय ॲक्टिव्हिटी होतात त्यांचे महाराष्ट्रामध्ये, यावर आणखी तपास होईल। आमची नांदेड पोलीस सुद्धा यावर तपास काहीतरी करतील माहिती घेऊन। पण ते आतापर्यंत ATCचे रडारवर असा काही ॲक्टिव्ह त्याचे फिजिकली ॲक्टिव्ह काही इन्व्हॉल्वमेंट दिसला नाही। पण ते नंतर पुढील तपासमध्ये ते येईल आणखी कोणी लोक आहेत।